श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही कधी ऐकलंय का की तारक मंत्र मृत्यूसमयी मृत व्यक्तीच्या कानात सांगितला जातो? पण खरंच हा तारक मंत्र मृत्यूसमयी मृत व्यक्तीच्या कानात बोलतात का? आणि तारक मंत्र कानात बोलल्याने काय होते? आज मी तुम्हाला तारक मंत्राबद्दल सांगणार आहे, जे सर्वांनाच माहीत असेल असं नाही. तर मंडळी, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तारक मंत्र म्हणजे काय? तर जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करतच असतात. आणि म्हणून तारक मंत्राच्या स्वरूपात स्वामींनी ही अनमोल अशी भेट आपल्याला दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. आता यात प्रत्येकाला होणारा गैरसमज म्हणजे की तारक मंत्र हा फक्त स्वामी भक्तांनीच वाचावा किंवा बोलावा का, आणि जिवंतपणीच बोलावा का? आणि मेलेल्या व्यक्तीच्या कानात जर आपण तारक मंत्र बोललो तर त्याने काय होते? त्याआधी मी तारक मंत्राबद्दल सविस्तर तुम्हाला सांगते. सर्वात आधी तारक मंत्र कधी बोलावा? तर तारक मंत्र बोलण्यासाठी विशिष्ट अशी वेळ नाही, पण सकाळी उठल्यावर तारक मंत्र बोलून जर दिवसाची सुरुवात स्वामी नामाने जर तुम्ही करत असणार तर यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. दिवसभरात कधीही म्हणजे मन खूप अस्वस्थ वाटत आहे, भीती वाटत आहे, दुःख वाटत आहे, निराशा वाटत आहे, तेव्हा जर तारक मंत्र बोलला तर क्षणात मनातली भीती दूर पळते. साक्षात स्वामी आपल्या सोबत आहे असे वाटते. नवीन जॉब शोधत आहात, नवीन घरात प्रवेश करत आहात, जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठे अडचण वाटते तेव्हा तारक मंत्र बोलून तर बघा आणि त्याचे परिणाम बघा. त्याचबरोबर रात्री झोपण्याआधी जर तारक मंत्र बोलला तर अगदी शांत झोप लागते. कोणतेही वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही आणि दिवसाची सुरुवात देखील आनंदात, प्रसन्नतेने होते. कधी कधी काय होते की तुम्हाला वाटेल की काहीच फरक पडत नाही आहे, पण नीट बारकाईने बघितलं तर समजेल की तुमचे विचार शुद्ध होत आहेत, मन स्थिर होत आहे, वाईट सवयी कमी होत आहेत, स्वामी स्वतः तुमच्या सोबत आहेत असे वाटत आहे. तुमची मुलं सुद्धा संस्कारी दिसत आहेत, तुमच्या कामधंद्यात यश मिळत आहे, तुम्ही एक एक पावलांनी यशाची सीढी चढत आहात, तुम्हाला आत्मिक शुद्धता, आत्मिक शांती मिळत आहे, मन प्रफुल्लित वाटत आहे असे वाटते. आता या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर असते त्यावेळी जर मृत व्यक्तीच्या कानात तारक मंत्र बोलला तर त्या व्यक्तीला मुक्ती लवकर मिळण्यास मदत होते. कारण त्या मृत व्यक्तीला स्वतः स्वामी तारून नेतात. त्या मृत व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा, आकांक्षा अपूर्ण असतील किंवा त्या व्यक्तीने त्याच्या जिवंतपणी खूप पाप केले असतील, त्याच्या त्या यातना कमी होतात आणि मिळणारा दुसरा जन्म सुद्धा चांगला मिळतो. थोडक्यात सांगायचं तर पाप कर्म नष्ट होण्यास मदत होते. पण मेल्यानंतर कोणीही देवी देवतांचं नाव घेतात, मंत्र बोलतात, तेच जर जिवंतपणी जर नामस्मरण केलं, मंत्र जप केले तर एकच जन्म नाही तर येणारे कित्येक जन्म चांगले भेटतील. आणि प्रत्येक जन्मात स्वामींची साथ लाभणं ही खूप नशिबाचीच गोष्ट आहे की नाही?
जर हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन थोडं जरी शांत झालं असेल तर समजा स्वामी तुमच्या सदैव सोबत आहेत. हा व्हिडिओ ऐकून थोडी जरी आत्मिक शांती तुम्हाला लाभत असेल, थोडी जरी सेवा करायची इच्छा तुम्हाला झाली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सेवा करा, सेवेकरी व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.